जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने, नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. कृपया व्हिडिओ बंद करावे. आपले माधुरीताई तुमचा व्हिडिओ सुरू आहे. श्री भगवान वाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्सरं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतमन्तं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवतरणे का तृतीय स्कंदाचे. तृतीय स्कंद प्रथमोध्याय. उद्धव विदुर भेट होय. कृष्ण बालक्रीडा सांगता होय. उद्धव द्वितीयोध्यायी. तृतीयी अन्यलीला चरित्र. विदुर मैत्रेय भेट चतुर्थ. मैत्रेय सांगे विदुराप्रत सृष्टिक्रम पंचमोध्यायी. षष्ठी विराट शरीर उत्पत्ति. सप्तमी प्रश्न. अष्टमी ब्रह्मोत्पत्ति. नवमी विधि द्वारा हरिस्तुति. दशमी सृष्टि कथा दशविध. मन्वंतर काल विभाग वर्णन, तो एकादश महान. द्वादश सृष्टि विस्तारण, वाराह अवतार त्रयोदश. चतुर्दशी दिती गर्भधारण. पंचदशी जय विजय शापवर्णन. षोडशी त्याचे पतन. सप्तदशी जय हिरण्याक्षाचा. अष्टादशी हिरण्याक्ष वाराह युद्ध. एकोणविशी हिरण्याक्ष वध. विशी विधिसृष्टी नानाविध. एकविशी कर्दम तपश्चर्या. कर्दम देवहूती विवाह 22. कर्दम देवहूती विहार 23. श्री कपिल जन्म 24. पंचविशी भक्तिज्ञान. 26 भिन्न तत्वोत्पत्ती. 27 पुरुष प्रकृती योगे मुक्ती. 28 अष्टांग योग कृती. 29 भक्ती मर्म. 30 अधोगती स्वार्थांदाची. 31 गती मनुष्यांची. 32 धूम्र अर्चिर भक्तियोगाची. 33 मोक्ष देवहूतीचा. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण
आपल्या अध्यायाकडे वळूया. स्कंद 3 अध्याय 14. आवाज नाही येत आहे. हां, आता येतोय का? आवाज येतोय बरं? हो येतोय, व्यवस्थित ऐकू येतोय. हां, ठीक. मध्ये ब्रेक होत आहे. बरं बरं. हो का? माझ्या इकडे ब्रेक होत आहे. हां, ठीक आहे. असेल. हां, तुमच्याकडनं असेल अडचण, बाकी व्यवस्थित. अध्याय स्कंद 3 अध्याय 14 द्वितीय गर्भधारणा. आपण रामनामावली म्हणतो आपल्या दैनंदिन उपासनेमध्ये. निर्गुण रूप जय जय राम, सगुण रूप जय जय राम, मत्स्य रूप जय जय राम, कूर्म रूप जय जय राम, वराह रूप जय जय राम, नरहरी रूप जय जय राम, वामन रूप जय जय राम, भार्गव रूप जय जय राम, रघुपती रूप जय जय राम, रामकृष्ण रूप जय जय राम, बौद्ध रूप जय जय राम, कलंकी रूप जय जय राम. याप्रमाणे 10 अवतारांचं आपण त्यामध्ये वर्णन करतो. त्यामधल्या वराह रूप जय जय राम हे जे आहे ते कथानक आपण आता पाहत आहोत. या ठिकाणी भगवंताने विशिष्ट हेतूने हा वराह अवतार धारण केला. तो हेतू काय होता? तर पृथ्वी जी आहे ती हिरण्याक्षाने पाण्याच्या अगदी तळाशी नेऊन ठेवली होती आणि आता देवतांना राहण्यासाठी जागा नाही आणि म्हणून ती पृथ्वी पुन्हा पाण्यावर स्थिर करावी या हेतूने भगवंताने विशिष्ट अवतार म्हणजे वराहाचा अवतार धारण केलेला आहे. ही कथा आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिली. आता विदुरांनी मैत्रेय ऋषीकडून ही कथा ऐकली तर खरं, पण तरी विदुरांची तृप्ती मात्र झाली नाही आणि म्हणून त्याने पुन्हा तेच प्रश्न पुन्हा विचारले. ते म्हणतात, तेनैव ते मुनिश्रेष्ठ हरिणा यज्ञमूर्तीना आदिदैत्यो हिरण्याक्षो हत इत्यन्नुशुश्रुमा तस्य चोद्धरतः क्षोणीं स्वदंष्ट्राग्रेण लीलया दैत्यराजस्य च ब्रह्मन् कस्माद्देहतारो भ्रून् मृदाः. म्हणजे प्रश्न आता काय म्हणतात ते विदुरजी म्हणतात की मैत्रेय ऋषींना, मुनिवर आत्ताच आपण सांगितले की आदिदैत्य हिरण्याक्षाला भगवान यज्ञमूर्ती वराहाने मारले. मागच्या अध्यायात आपण पाहिलं कसं मारलं ते. म्हणून आता ते म्हटलं आपण सांगितलं हे ते समजलं मला, पण ज्यावेळी भगवान पृथ्वीला आपल्या दाढेवर वर ठेवून त्या पाण्याच्या वर पातळीवर वरच्या भागात येत होते त्यावेळी त्यांचे आणि हिरण्याक्षाचे युद्ध झाले हे सुद्धा मला समजलं, कारण मागच्या अध्यायात हे सगळं आपण ऐकलेलं आहे. आता माझा प्रश्न असा आहे, विदुर म्हणतात की हे युद्ध का झालं? तेव्हा मैत्रेय म्हणतात, तुझा प्रश्न अगदी छान आहे, कारण तू भगवंताच्या अवतार कथासंबंधी प्रश्न विचारलेला आहेस. या कथा भगवंताच्या कथा जितक्या आपण ऐकत जातो तो माणसाचा मृत्यूपाशापासून माणूस दूर होतो किंवा त्या पाश जे आहेत ते आता तेवढे बळकट किंवा अगदी त्यापासून आता मी कसा मुक्त होऊ असा विचार हळूहळू माणसाच्या मनातला निघून जातो. मृत्यूबद्दलची भीती पण कमी होते, कारण भगवंताचं चिंतन, भगवंताचं यश, भगवंताच्या कथा यांचं श्रवण जितकं माणसाकडून होत असतं तितकं या देहावरचं ममत्व जे आहे ते त्याचं हळूहळू कमी होतात. आणि एकदा देहावरचं ममत्व कमी झालं म्हणजे मग भगवंताच्या भेटीसाठी तो खऱ्या अर्थाने आतुर होतो. म्हणजे मृत्यू आला तरी चालेल, पण मला भगवंताची भेट झालीच पाहिजे आणि या देहातच झाली पाहिजे. याची देही याची डोळा पाहेन मुक्तीचा सोहळा असं त्या जीवाला वाटलं पाहिजे. आणि ते वाटण्यासाठी सततचं भगवंताच्या कथाचं अनुसंधान हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून मैत्रेय ऋषी म्हणतात, विदुरा तू जो प्रश्न विचारला तो प्रश्न खूपच छान आहे, कारण यामध्ये मृत्यूपाश तोडणाऱ्या या सगळ्या कथा आहेत. यत्वं पृच्छसी मृत्यानां मृत्यूपाश विषातनीं. या मृत्यूपाशाला पण तोडण्याची शक्ती ज्या कथांमध्ये आहे त्या कथाबद्दलची पृच्छा म्हणजे तू सगळी चौकशी आणि सगळं विस्ताराने तू सगळं जाणून घ्यायची इच्छा व्यक्त केलीस, ही खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणून मी आता तुला सगळी ती कथा सांगतो. मग आता ती कथा सांगायला सुरुवात करतात. दितिर्दाक्षायणी क्षत्त मारीचिं कश्यपं पतिं अपत्यकामाचकमे संध्यायां हृच्छयार्दिता. म्हणजे पूर्वी देवताने सुद्धा अशाच प्रकारचा प्रश्न ब्रह्मदेवानं विचारला होता. तेव्हा ब्रह्मदेवाने हाच इतिहास सांगितला
आणि त्यावेळेस योगायोगाने मैत्री ऋषी म्हणतात मी त्या ठिकाणी होतो. आणि मग ते सांगतात की विदुरा, एकदा दक्षाची मुलगी दिती, बऱ्याच गोष्टी आता या इथून पुढे वंशावळी नावं भरपूर येणार आहेत. जितकी लक्षात राहतील तितकी चांगली, आणि नाही राहिली तरी काही हरकत नाही. भगवंताबद्दलचं प्रेम मनामध्ये असणं आणि ते अधिकाधिक वाढणं हेच श्रीमद भागवताचं काय म्हणू त्याला कारण आहे. ते भागवत ग्रंथाचं श्रवण आपल्याकडून घडावं याचं कारण हेच आहे की भगवंताच्या या कथांमध्ये प्रीती निर्माण होणं हे मुख्य लक्षण आहे भागवत श्रवण केल्याचं. आणि ते जर आपल्यामध्ये आलं तर मग बाकीच्या गोष्टी त्या गौण आहेत. जेवढं शक्य आहे तेवढं आपण लक्षात ठेवूया, त्याबद्दलचा विचार आपण करूया. तर आता इथे सांगितलं की ब्रह्मदेवाने हाच इतिहास देवतांनासुद्धा ऐकवला होता आणि तोच मी आता तुला सांगत आहे. दक्षाची मुलगी दिती. आता दक्ष कोण असा प्रश्न विचारला तर मागच्या आपल्या एका अध्यायामध्ये झालं की ब्रह्मदेवाचे 10 मानसपुत्र होते. ती 10 नावं मात्र आपल्याला पाठच केली पाहिजेत. मरीची, अत्री, अंगिरा, पुलत्स्य, पुलह, क्रतू, भृगू, वसिष्ठ, दक्ष आणि नारद. म्हणजे दक्ष जे आहेत हे यामधले या 10 मानसपुत्रांपैकी एक असणारे दक्ष. त्या दक्षाची मुलगी म्हणजे दिती. हिने पुत्रप्राप्तीच्या इच्छेने कामातुर होऊन तिन्ही सांजेच्या वेळी आपले पती कश्यप, आता हे कश्यप कोण तर हे कश्यपसुद्धा मरीची ऋषींचे पुत्र. मरीची कोण तर पुन्हा याच 10 मधले एक मरीचीसुद्धा आहेत. मरीची, अत्री, अंगिरा, पुलत्स्य, पुलह, क्रतू, भृगू, वसिष्ठ, दक्ष आणि नारद. आता आपल्या विचाराने आपल्या म्हणजे अनुभवाने म्हणा की आपल्या माहितीप्रमाणे वडील जे आहेत ते ब्रह्मदेव आहेत आणि हे 10 मानसपुत्र आहेत. आपल्या म्हणण्याप्रमाणे एक वडिलांचे 10 मुलं आहेत, तर ही 10ही मुलं भाऊ होतात. मुलगी असेल तर ती बहीण पण होती. पण या देवतांच्या कथा असल्यामुळे आपण आपल्या मोजपट्टीने त्यांच्या लीला किंवा त्यांचं चुकलं काय असं जे शंका आपल्या मनामध्ये येते ती शंका आपण कधीच मनामध्ये आणू नये. पण या कथा जशा आहेत तशा आपण ग्रहण कराव्यात. त्यातलं सार जे आहे ते सार आपण घेत गेलं पाहिजे. तर या ठिकाणी मरीचीचे पुत्र म्हणजे कश्यप ऋषी आणि दक्ष यांचे कन्या म्हणजे दिती, यांच्याबद्दलचा हा सगळा कथानक या आजच्या अध्यायामध्ये आहे. आता या दिती या मरीची ऋषींनी, मरीची पुत्र कश्यप जे आहेत ते कश्यपांच्या पत्नी जे आहेत त्यांच्याबद्दलसुद्धा खूप मोठ्या विस्ताराने भाग सांगण्यासारखा आहे. आणि त्यातल्या काही भाग जो आहे तो पुढे आपल्याला भागवत कथेमध्ये येणार आहेत. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र दक्ष प्रजापती, त्यांची पत्नी जी आहे ती असिकनी, या दोघांपासून 66 कन्या झाल्या. त्यामध्ये प्रमुख असणाऱ्या आदिती आणि दिती या 2 आहेत. बाकीच्या आता 66 असल्यामुळे लक्षात ठेवणं फार अवघड आहे. पण आदिती आणि दिती हे मात्र आपण लक्षात ठेवूया. त्यामधले आदिती जी आहे ती देवतांची माता आहे. सगळ्या देवतांचा जन्म या आदितीपासून झालेला आहे. आणि जे राक्षस आहेत, दुष्ट प्रवृत्तीचे आहेत, त्यांचा जन्म या दितीपासून झालेला आहे. त्याचप्रमाणे विनता आहे, कद्रू आहे, सुरभी आहे, क्रोधवश आहे, इला आहे, सुरसा आहे, अशा अनेक कन्या म्हणजे जवळपास 13 कन्या या कश्यप ऋषींना दिल्या होत्या. म्हणजे कश्यप ऋषी आणि या 13 कन्या म्हणजे 13 पत्नी कश्यपांच्या यांचा संसार जो आहे तो पूर्ण त्या ठिकाणी आहे. त्यांची नावं दिलेत, त्यांच्यापासून झालेले अपत्य पण दिलेले आहेत. कश्यप आणि आदिती देवतांची माता आहे, हिच्यापासून 12 आदित्य झाले. पुढे आपल्याला कथा येते की वामन अवतार जो आहे तो वामन अवतारसुद्धा याच दाम्पत्यापासून कश्यप आणि आदितींपासून झालेला आहे. जे नागांची कथा आहे, कालिया नागाचा जो भाग येतो आपल्या दशमस्कंदामध्ये, त्या ज्या आहेत त्या कद्रू मातेचे पुत्र आहेत नाग हे जे आहेत ते. नंतर पतंगी नावाची पण होती, तिच्यापासून झालेल्या सर्व पक्षी आहेत. म्हणजे जवळपास या जगामध्ये असणारे प्रत्येक प्राणी या कश्यप आणि आदिती किंवा कश्यप आणि दिती किंवा कश्यप आणि धनु, कश्यप आणि काष्ठा, कश्यप आणि अरिष्ठा अशा अनेक 13 पत्नींच्यापासून झालेली ही सगळी मुलं आहेत. त्यांची पूर्ण वंशावळ जी आहे ती आपल्याला श्रीमद भागवतामध्ये
विस्ताराने पाहता येईल. आता ते सांगतात या ठिकाणी की या दितीने, कारण एक पत्नी जी आहे अदिती आहे आणि दुसरी दिती आहे, आणि वडील जे आहे किंवा नवरा जो आहे तो म्हणजे आपले कश्यप ऋषी आहेत. तर कश्यपांना अदितीपासून 12 आदित्य, 12 आदित्य यांचा जन्म झाला. आदितीपासून वामनांचा जन्म झाला. आता जेव्हा आपल्या सवतीला देवता स्वरूप असे पुत्र झाले, तेव्हा आणायचं दुसरी बायको जी असेल ती तिला मनामध्ये एक असते की तिला इतके चांगले मुलं झाले पण मला का नाही, असा जो विचार आहे तो सहजपणे स्त्रीसुलभ स्वभावाने तिच्या मनामध्ये आला. आणि म्हणून पुत्रप्राप्तीच्या इच्छेने कामातुर होऊन तिने आपल्या पतीकडे म्हणजे कश्यप ऋषींच्याकडे संगासाठी इच्छा व्यक्त केली. आता कश्यप ऋषी जे आहेत ते आता संध्याकाळची वेळ होती. संध्याकाळची वेळ आपण नेहमी पाहतो, लहानपणापासून आपण मुलींना शिकवतो, घरामध्ये आपण पाहतो आणि आपल्या सगळ्या आधीपासून आपण सगळं घरातलं जे वातावरण आहे ते पाहतो. त्या वातावरणामध्ये संध्याकाळची वेळ झाली, देवापाशी दिवा लावा, शुभम करोती म्हणा, रामरक्षा म्हणा, काहीतरी देवाचं स्तोत्र म्हणा, आणि संध्याकाळ होत आली अजून का झोपला आहेस तू असं म्हणून मोठी माणसं आपल्या लहान मुलांना उठवतात. झोपलेले असेल त्यांना जागे करतात, अरे उठून बस, संध्याकाळची वेळ आहे. ही वेळ काही तेवढी चांगली नसते, त्यामुळे उठून देवताचं काहीतरी भजन करावं, पूजन करावं, काहीतरी आपण स्तोत्र म्हणले पाहिजे, देवासमोर जाऊन निदान हात तरी जोडले पाहिजे. तर हे असं वातावरण हे संध्याकाळच्या काळी असतं, सकाळीसुद्धा असंच असतं. आणि म्हणून ही जी आहे दिती जी आहे ती मात्र त्या ईर्षेपोटी सवतीच्या, कारण तिला सगळे देवता स्वरूप मुलं झाले आणि मला अजून एकही मुलगा नाही, आणि म्हणून ती आपल्या पतीकडे आलेली आहे. तेव्हा दिती म्हणते की मदोन्मत्त झालेला हाती हा जसा केळीच्या एका बगीच्यामध्ये घुसल्यानंतर त्या प्रत्येक केळीच्या झाडाचे तुकडे तुकडे करून किंवा त्यांना चुरगळून टाकतो, त्याप्रमाणे हा दुर्धर असा कामदेव जो आहे मला तुमच्यासाठी संगासाठी बेचैन करीत आहे. दितीची वाक्य आहेत हे सगळं, भागवतामध्ये हे सगळे श्लोक दिलेले आहेत. माझ्या सवतींना पुत्र आहेत पण मला पुत्र संतान नाही, म्हणून मला त्यांची ईर्ष्या वाटत आहे, साहजिक आहे, आणि म्हणून तुम्ही माझ्यावर कृपा करावी. आता पुढच्या श्लोकात ते म्हणतात, भर्तर्याप्तोरु मानानां लोकाना विशते यशः पतिर्भवद्विधो यासां प्रजया ननु जायते. म्हणजे ज्यांच्या गर्भातून आपल्यासारखा पती पुत्ररूपाने जन्म घेतो, म्हणजे एखाद्या पत्नीला पतीपासून जेव्हा अपत्य होतं तेव्हा ते जे अपत्य आहे, तो जो मुलगा आहे तो त्या बापाचंच रूप असतं आणि तो पुत्ररूपाने त्या ठिकाणी येतो. म्हणजे आत्मा वै पुत्रात जायते, म्हणजे आपलाच आत्मा पिता हा पुत्ररूपाने आपल्यासमोर पाहतो आणि मग त्याला किती आनंद होतो. दिती हे समजावून सांगते की ज्यांना ज्यांना पुत्र झालेले आहेत त्या स्त्रियांना त्या त्या ग्रस्ताश्रमामध्ये खूप सन्मान पतीकडून आणि त्या पतीच्या सगळ्या घराण्याकडून प्राप्त झालेला आहे. आता याचं उलट ज्यांना पुत्रप्राप्ती नाही त्यांच्याकडे मग त्या बाईला काहीतरी हीनतेने सगळं लेखलं जातं, कोणीतरी नावं ठेवतं. हा सगळा प्रकार त्या स्त्रीच्या नशिबी तिला तो ऐकावा लागतो. आणि म्हणून ही म्हणते की आता खऱ्या अर्थाने असा जर पुत्र झाला की जो आपल्या नवऱ्याच्या रूपाने आपल्याजवळ राहील, नवऱ्याने जेवढा सांभाळ केला तसाच पुढे पुत्र आपल्या आईचा पण सांभाळ करतो, हे आहे. म्हणून पुत्ररूपाने तोच पती पुन्हा जन्म घेतो आणि त्या स्त्रिया सन्मानित होतात. त्याप्रमाणे आमचे वडील, दिती सांगत आहे आपल्याला की आमचे वडील म्हणजे कोण, तर दक्ष प्रजापती, म्हणजे ब्रह्मदेवाच्या 10 मानसपुत्रापैकी एक असणारे दक्ष, यांनी तुमच्याशी आमचं लग्न लावून दिलेलं आहे. म्हणून ती म्हणते की दक्षाने म्हणजे माझ्या वडिलांनी आमच्या या 13 बहिणींचा विवाह आपल्याशी करून दिला होता. म्हणून हे मंगलमूर्ती म्हणजे सर्वांचं मंगल करणारे, मंगलमूर्ती म्हणजे गणपतीच आहे असं नाही, पण मंगल करणाऱ्याचं मूर्तिमंत स्वरूप असणारे कश्यप ऋषी, आपण माझी इच्छा ही पूर्ण करावी. म्हणून कामातूर झालेल्या त्या दितीने आपल्या पतींना गळ घातली, प्रार्थना केली, आणि त्यावर कश्यप ऋषी जे आहेत ते आता ब्रह्मकर्मामध्ये अखंडपणे लीन असलेले, त्याच कर्मामध्ये स्वतःला गुरफटून घेतलेले आणि त्यातच आनंद मानणारे, संसारी असूनही मुक्त तोचे जाणावा संयुक्त, अखंड पाही युक्त अयुक्त विचारणा आहे. युक्त काय आणि अयुक्त काय,
चांगलं काय आणि वाईट काय याचा निवाडा ज्यांच्या ठिकाणी असतो, अशा प्रकारचे हे कश्यप ऋषी आहेत. आणि म्हणून कश्यप ऋषी तिचं सगळं बोलणं ऐकतात आणि ते तिच्या म्हणण्याला मान देतात. ते म्हणतात की मी तुझी इच्छा पूर्ण करेन आणि काही त्याबद्दला काही संशय नाही. पण तू काही वेळ तरी थोडा वेळ थांब, कारण ही वेळ जी आहे ती तेवढी चांगली वेळ नाही, संध्याकाळची वेळ आहे. आता आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये स्त्री कारणे नावाच्या म्हणजे पहिला शब्द असणाऱ्या अनेक ओव्या, जवळपास 7 एक ओव्या या ठिकाणी आहेत. स्त्री कारणे लाज सांडिली, स्त्री कारणे सखी सोडिली, स्त्री कारणे बिघडली सगळेही जीवलगे. म्हणजे एका स्त्रियाच्यामुळे घरामध्ये कसे फाटे फुटतात, कसे लोक आपले नातेसुद्धा दूर जातात, याचं उदाहरण आहे. अशा 5-7 ओव्या झाल्यानंतर स्त्री कारणे सोडिली भक्ती, अनेक उदाहरणं आहेत. स्त्री कारणे सोडिली विरक्ती आणि स्त्री कारणे सायुज्य मुक्ती तेही तुच्छ मानिली. जो संसारी माणूस आहे तो सुद्धा या सायुज्य मुक्तीला सुद्धा तुच्छ मानतो. कोणामुळे तर एका स्त्री कारणे. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी कश्यप ऋषी असं सांगतात, एष तेहं विधास्यामी प्रियंभिर्यदिच्छसी तस्याः कामं न कः कुर्यात् सिद्धिर्स्त्रैर्वर्गिकी यतः. म्हणजे तुझ्या इच्छेप्रमाणे मी आत्ताच अवश्य त्याचप्रमाणे करीन, त्याची तू काळजी करू नको. तुला मी चांगल्यात चांगला पुत्र देईन. अगदी खरं आहे, तुझं म्हणणंसुद्धा खरं आहे, कारण आजपर्यंत तू माझी सेवा पण केलेली आहेस. म्हणजे एका गृहस्थाश्रमामध्ये पती पत्नी जेव्हा राहत असतात तेव्हा ती पत्नी आपलं सगळं माहेर सोडून त्या घरामध्ये आलेली असते आणि सुरुवातीला जे माहेरचं तिला जे काय प्रेम असतं, ओढ असते, ती ओढ काही वर्ष असते आणि पुढे पुढे ती आपल्या माहेरची फक्त आठवण ठेवत असते आणि आग्रह करून मी तिकडे जाईलच असं म्हणत नाही, पण ती आपल्या पतीबरोबर राहून पतीच्या सर्व कार्यामध्ये ती चांगल्या प्रकारे मदत करत असते आणि त्यामुळे त्या स्त्रीचे अनेक उपकार त्या पतीवर आहेत. आणि हे सगळं मी जाणतो असं ते कर्दम ऋषी सांगतात. मग तुझी इच्छा मी पूर्ण करणार नाही तर मग कोण करणार? नाना वेश नाना आश्रम सर्वांचे मूळ ग्रहस्थाश्रम देथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी. ग्रंथराज दासबोधामध्ये 14व्या दशकामध्ये ही ओवी येते. 4ही आश्रम दिलेले आहेत. वेश म्हणजे त्या आश्रमांचे वेश, त्यामधला जीवाचा सगळा वेश जो आहे, राहणं जे आहे, त्याचं कार्य जे आहे ते सगळं दिलेलं आहे. पण सगळ्यांचं मूळ जे आहे ते ग्रहस्थाश्रम आहे. कारण याच ग्रहस्थाश्रमामध्ये अनेक साधू सत्पुरुषांचा जन्म झालेला आहे. त्यांचा जन्म कशामुळे झाला? कारण मुळामध्ये ग्रहस्थाश्रम होता म्हणून तर तो जन्म झाला. जेव्हा ग्रहस्थाश्रमी माणूस असतो तेव्हा त्याच्याकडे कोणी अतिथी आला तर अतिथीने केलेली याचना पूर्ण करणं हे त्या ग्रहस्थाश्रमाचं कर्तव्य आहे. अतिथी आला तर त्याला भोजन देणं, त्याला पाणी विचारणं, त्याला बसवणं. उन्हाळ्याचे दिवस आहेत, पंखा लावून दिला की त्याचं सगळं क्षेम कुशल जे आहे हे कोण विचारतं? जो ग्रहस्थाश्रमाचं नियमांचं पालन करतो तो. म्हणून सर्वांचे मूळ ग्रहस्थाश्रम आणि तेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आपण म्हणतो, त्याच पद्धतीने हा ग्रहस्थाश्रम आहे. म्हणून तर साधू संत जे आहेत, जे स्वतः संन्यास घेतात, संन्यासी जे लोक आहेत, तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे संन्यासी 12 वाजता तोंडवासी. संन्यासी जरी झाला तरी जोपर्यंत देह आहे तोपर्यंत भूक लागणार आहे आणि भूक लागली म्हणून भुकेची याचना तो करतच असतो आणि ती पूर्ण करणं हे गृहस्थाश्रमी माणसाचं हे आद्य कर्तव्य आहे, हे मी जाणत आहे. आणि म्हणून या स्त्रीला अर्धांगिनी असं सुद्धा म्हटलेलं आहे, कारण तिच्यावरच गृहस्थाश्रमाचा पूर्ण भार टाकून पुरुष हा निश्चिंत होतो. आपण पाहतो काही ठिकाणी म्हणतात लोक, अरे आम्ही काय सडेपटिंग आहे, आमच्या घरात काय असणार आहे, एकटा आहे तोपर्यंत तसाच राहतो. काही घरामध्ये सोय नसते, एक ग्लास आहे तर दुसरा फुटकाच आहे, एक कप आहे तर त्याला बशी नाही, असा तो त्याचा एकट्याचा संसार चालू होतो. पण जेव्हा गृहस्थाश्रमामध्ये तो येतो तेव्हा अजून कोणीतरी तिसरं त्या घरामध्ये येणार असतं, बाहेरचे पाहुणे येणार असतात, नातेवाईक येणार असतात, म्हणून त्यांच्यासाठी काही ना काही सोय असावी अशा दृष्टीने 4 सामान गोळा करण्याची प्रथा आहे आणि त्यातही आनंद आहे. आपल्याकडे पाहुणे येतात याचासुद्धा आनंद गृहस्थाश्रमामध्ये जेवढा माणसाला असतो त्यापेक्षा जास्त स्त्रियांना असतो. त्यामुळे
असं सगळं माझं जे पुण्य आहे, जे पुण्य मी करत आहे, त्या पुण्यामध्ये सगळा वाटा तुझा आहे, असं ते समजावून सांगतात. किती? त्यांना 13 पत्नी असताना त्यापैकी एकीला हे समजावून सांगतात. म्हणजे त्यांचा विचार या 13ही पत्नींकडे पाहण्याचा एक सारखाच असतो. मग ते म्हणतात, एखादा किल्लेदार आहे आणि त्या किल्ल्याची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर आहे आणि बाहेरच्या सैन्याने त्यावर आक्रमण केलं. मग तो किल्लेदार काय करतो, की त्या आक्रमकांना त्यांना थोपवून धरणं हे सुद्धा काम तोच किल्लेदार करत असतो. त्याप्रमाणे या गृहस्थाश्रमाच्या किल्ल्याला सुखरूप ठेवणं कशापासून? तर इंद्रियरूप शत्रूंपासून सुखरूप ठेवणं. म्हणजे इंद्रियांना जिंकणं हे जे काम आहे, यामध्ये सुद्धा तुझा म्हणजे ते आपल्या पत्नीला सांगतात, की तुमचा फार मोठा हातभार असतो. अथापि काममेतन्ते प्रजाते करवाव्यलं यथा मां नातिवोचन्ति मुहूर्तं प्रतिपालय. तरीसुद्धा तुझी जी संतानप्राप्तीची इच्छा आहे, मी अवश्य पूर्ण करतो, असं त्याने दितीला सांगितलं. दितीला थोडंसं आता समाधान वाटलं. पण तिचा आग्रह काय आहे, की ती संध्याकाळची वेळ आहे, म्हणून हे म्हणतात, की तू निदान एक मुहूर्तभर तरी थांब. काही वेळ तरी थांब, संध्याकाळची वेळ ही टळून जाऊ दे आणि मग त्यानंतर तुझी इच्छा मी पूर्ण करेन. कारण अशा वेळेस जर मी तुझ्याशी संग केला, तर लोक माझी निंदा करतील. कारण हे आपल्या धर्मामध्ये बसणार नाही, ते अधर्म आहे. एषा घोरतमा वेला घोराणां घोरदर्शना चरन्ति यस्यां भूतानि भूतेशानुचरणीः. कारण ही वेळ घोर अशी वेळ आहे, अगदी भयंकर अशी ही वेळ आहे, ज्या वेळेस राक्षसादी गण हे सुद्धा सगळीकडे भटकत असतात. वायुरूपच देवता असल्यामुळे हे सगळीकडे त्यांचा संचार असतो आणि या भूतप्रेतांचे गणपती, गणाचे पती म्हणजे शंकर जे आहेत, भूतनाथ ज्यांना आपण म्हणतो, हे त्या आपल्या अनुचरांना घेऊन म्हणजे भूत प्रेत या सगळ्या गणांना घेऊन सगळीकडे फिरत असतात. आणि म्हणून त्यांचा सगळीकडे संचार असल्यामुळे आपल्या मनामध्ये ज्या ज्या वासना होतात, मग त्या वाईट असो चांगल्या असो, चांगल्या असतील तर माणूस देवापाशी जाऊन काहीतरी मागेल देवाला, देवाचं आराधना करेल, त्यामध्ये सुद्धा त्याला यश प्राप्त होईल. आणि वाईट वासना या काळामध्ये असतील तर त्यासुद्धा त्या फलद्रूप होतील आणि मग त्याचं पाप आपल्याला लाभेल. म्हणून या सगळ्या देवता तथास्तु म्हणून आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आतुर असतात. मग आता त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा का शाप घ्यायचा हे ज्याचं त्याने ठरवायचं. कारण माणसाला विवेकबुद्धी दिलेली आहे. विवेक म्हणजे काय करावं आणि काय नाही, कोणत्या वेळेस करावं आणि काय नाही, हे ज्याला समजतं त्याच्या ठिकाणी विवेक आहे. म्हणून संध्याकाळची वेळ झाली की पत्नीचं काम की नवऱ्याला सांगणे की संध्याकाळ झाली, दिवे लावून टाकते मी, तुम्ही जाऊन संध्या करा. संध्या झाल्यानंतर मग आपण बाकीच्या गोष्टी करू. संध्येचा वेळ टाळू नका. हे जे पत्नीचं काम आहे ती पत्नी करत असते आणि ती पत्नी आपल्या नवऱ्याला योग्य मार्गावर नेहमीच ठेवत असते आणि त्यामुळे पती पत्नींमुळे हा गृहस्थाश्रम चांगल्यात चांगला हा सफळ होत असतो. एषा घोरतमा बेला घोराणां घोरदर्शना चरन्ति यस्यां भूतानि भूतेशानुचारिणीः. आणि मग ते सांगतात, देवस्त्रीभिः पश्यति देवरस्ते. कश्यप ऋषी आपल्या पत्नीला सांगत आहे की भगवान शंकर हे खरं म्हणजे दिसायला खूप छान, पण ते सगळं सौंदर्य बाजूला ठेवून तिथे वरचं भस्म अंगाला लावतात. आपल्या उज्जैनला आपण पाहतो भस्मारती असते. अनेक ज्योतिर्लिंगामध्ये संध्याकाळच्या वेळेस त्या पिंडीला भस्म सगळं लेपन केलेलं असतं. ही पूजासुद्धा आपण नेहमी पाहतो. उज्जैनचं मुद्दाम या ठिकाणचं आहे. चिताभस्म जे आहे ते त्या ठिकाणी लावलेलं असतं आणि असं राहून ते आनंदात राहतात. जे मायापती आहेत, माया म्हणजे मनात येईल ती इच्छा पूर्ण करणारे सगळं असतानासुद्धा जे निरीच्छ राहतात, म्हणजे इच्छा सगळ्या पूर्ण करणारी शक्ती आपल्याजवळ असतानासुद्धा तिचा किंचितही उपयोग स्वार्थासाठी न करता स्वतः त्यापासून अलिप्त राहतो, निरीच्छ राहतो, तो शंकराचा भक्त आहे. सूर्य, चंद्र आणि अग्नी त्रिनेत्र आपण म्हणतो. शंकर म्हणजे त्रिनेत्री आहे. त्रिनेत्र म्हणजे सूर्य, चंद्र आणि अग्नी. आपले जे 2 डोळे आहेत, उजवा डोळा म्हणजे सूर्याचं प्रतीक आहे आणि चंद्र म्हणजे डावा डोळा आहे.
या दोन्ही डोळ्यांच्या व्यतिरिक्त, चंद्र आणि सूर्य यांच्या व्यतिरिक्त पुन्हा एक अग्नी हे एक नेत्र त्यांच्या ठिकाणी आहे. दोन्ही भ्रूमध्याच्या वर जिथे आपण कुंकू लावतो त्या ठिकाणी ते आहे. म्हणून त्रिनेत्रांनी युक्त असणारे भगवान शंकर हे सगळीकडे त्यांचा संचार असतात आणि ते भगवान शंकर दुसरे तिसरे कोणी नाहीत, पण तुझेच धीर आहेत, ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. कारण ब्रह्मदेवाचे पुत्र म्हणजे शंकर. आपण पाहिलं मागच्या 2-4 अध्यायाचा आपण पाहिला, व्यवस्थितपणे अभ्यास आपण करत गेलो तर लक्षात येईल की ब्रह्मदेवाने प्रथम 4 पुत्र निर्माण केले, ते म्हणजे आपले सनकादिक ऋषी आहे. आणि त्यानंतर जो झाला तो छोट्या बाळाचं रूप, कारण हे सनकादिक ऋषी जे आहेत ते पित्याने सांगितलेलं म्हणजे प्रजावृद्धीचं काम हे करत नव्हते, त्यामुळे ब्रह्मदेवांना संताप आला आणि त्या संतापापोटी त्यांच्या भुवया ज्या आहेत त्या ताणल्या गेल्या आणि त्यामधून एक निळा काळा असा एक पुत्र जो आहे तो पुत्ररूपाने त्याचा जन्म झाला. आणि जन्म झाल्याबरोबर तो रडायला लागला. रुद्र म्हणजे रडणं, जो अखंड रडायला लागला. आणि मग मी आता काय करू, मी कुठे राहू असं म्हणतो जेव्हा रडायला लागला, ते म्हणजे भगवान शंकर आहेत. आणि मग त्यांचा शंकर आणि पुन्हा मानसपुत्र जे आहेत त्यामध्ये सुद्धा कश्यप आहेत, मरीची पुत्र कश्यप आहेत. आणि दिती जी आहे ती दक्षाचीच मुलगी आहे. म्हणजे दक्षसुद्धा ह्या 10 मानसपुत्रांपैकी एक आहेत. मैत्रेय ऋषी आपल्या पत्नीला समजावून सांगत आहेत, तरी पण तू कामातूर झाली आणि वेश्येप्रमाणे निर्लज्जपणे त्या दितीने आपल्या पतीच्या वस्त्राला हात घातला, असं त्या ठिकाणी श्लोक दिलेला आहे. कश्यपाने अनेक प्रकारे समजावून सांगितलं, पण ती जेव्हा ऐकत नाही असं दिसलं तेव्हा त्यांनी मनोमन आपल्या दैवाला, काहीतरी माझंच पूर्वकर्म चुकलं असेल असा विचार करून आपल्या दैवाला नमस्कार केला आणि त्या क्षणी संध्याकाळच्या वेळेस दितीशी समागम केला. आता सगळ्यांसाठी, आपल्यासाठी की वेळ जी आहे ती वेळ आधी पाहिली पाहिजे. कारण काय की ती वेळ जर चांगली असेल, शुभ काळ जो आहे, शुभ मुहूर्त जो आहे, एखाद्या चांगल्या कामासाठी मुहूर्त आपण जेव्हा पाहतो, ब्राह्मणांना विचारून एखादी गोष्ट आपल्याकडे चांगली गोष्ट करायची असेल तर चांगली काळ, तिथी वगैरे सगळं आपण पाहतो. तसं हा काळ काही योग्य नव्हता नवीन मुलाच्या उत्पत्तीसाठी. म्हणून कश्यपांनी त्यासाठी आक्षेप घेतला होता. पण दिती इतकी कामातूर झाली की ती कुठल्याही प्रकारे थांबायला तयार नव्हती. अशी वेळ आल्यामुळे जे कश्यप ऋषी जे आहेत ते हा दितीशी असलेला संघ संपल्यानंतर ते पुन्हा आपल्या मूळ स्वरूपावर येतात. कारण ते स्वतः संध्याकाळची वेळ असल्यामुळे देवतेसमोर आता पायस जे आहे, खीर जे आहे त्याचं आहुती देत या यज्ञाच्या ठिकाणी बसलेले होते. मग ते पुन्हा आपल्या जागेवर आले आणि पुन्हा त्याने आपला संध्याकाळचं अनेक जे आहे आणि गायत्री जप आहे ते सुरू केलेलं आहे. ध्यायन जजाप विरजम ब्रह्मज्योती सनातनम 3:14-31 मध्ये. म्हणजे दितीला सुद्धा आता एखादी घटना घडून गेली की मग आपल्याला असं जसं वाटतं नेहमीच्या आपल्या जीवनामध्ये की अरे मी असं नसतं बोललं तर बरं झालं असतं, मी त्या ठिकाणी विनाकारणच गेलो, त्यामुळे मला हे सगळं पाहावं लागलं आणि पाहिल्यामुळे मला तसं बोलावं लागलं. हा जो पश्चाताप आपल्याला नंतर येतो तसा तिला पण झाला. दितीलासुद्धा आपल्या या वाईट कर्माची लाज वाटू लागली. आणि जी चांगल्या प्रवृत्तीची, दिती चांगलीच होती कारण तिला संघ घडला तो कश्यपांचा घडला दितीला. आणि चांगल्यांचा संघ, आदिती तिची जाऊ आहे, खरं म्हणजे सवत आहे, जाऊ आहे. आदिती तर देवतांची माता आहे. म्हणजे या दितीच्याच बहिणीच्या मुली ज्या आहेत, मुलं जे आहेत ते सगळे देवता आहेत. म्हणजे या सगळ्या सत्संगामध्ये असतानासुद्धा तिच्या मनामध्ये हा कुविचार आला, पण तो क्षणिक होता. आणि तो झाल्यानंतर मात्र तिला आता आपल्या त्या कृतकर्माची लाज वाटू लागली आणि म्हणून ती लगेच धावत आली आणि कश्यप ऋषींच्या समोर खाली मान घालून ती म्हणाली की भगवान रुद्र हे भूतांचे स्वामी आहेत. मला आता भीती वाटते की ह्या रुद्राचा कोप माझ्या या गर्भावर होऊ नये, न हो. आणि परंतु कारण ते माझे गर्भ हा सुद्धा नष्ट करून टाकतील. म्हणून नमो रुद्राय महते देवायोग्राय मीडुषे शिवाय न्यस्तदंडाय धृतदंडाय मन्यवे. उग्र रुद्ररूप अशा महादेवाला मी नमस्कार करते. म्हणून तिने त्या
भगवान महादेवानं शंकरांना सुद्धा नमस्कार केलेला आहे आणि ते म्हणतात की सत्पुरुषांचे कल्याण करणारे शंकर, त्यांचं नावच शंकर आहे. शंकरोती इति शंकरः. शंख म्हणजे कल्याण, जो नेहमी इतरांचं कल्याण करणारे असे श्री महादेव, देवांचे देव असे महादेव, की त्यांना दंड न देणारे आहेत, की जे चांगले आहेत त्यांना ते दंड देत नाही. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. हे भगवंताचं ब्रीद खऱ्या अर्थाने सार्थक करणारे या सगळ्या देवता आहेत आणि त्यामुळे दुष्टांना मात्र ते दंड देणारे आहेत. आणि म्हणून ते जेव्हा सगळीकडे फिरत असतात संध्याकाळच्या वेळेस, तेव्हा आपण आपल्या घरामध्ये काहीतरी मनामध्ये चांगले विचारच ठेवले पाहिजेत. अन्यथा ते आशीर्वाद द्यायला आतुरच आहेत. ते आशीर्वाद देतील, पण त्यांचा आशीर्वाद या वाईट गोष्टीसाठी घेणं म्हणजे आपल्यासाठी एक दुःखाचं ताट पुढे आपण भविष्यामध्ये वाढून घेत आहोत असं होतं. म्हणून ते सतीचे पती माझे मेहुणे असलेले हे परमकृपाळू आहेत. भगवान शंकर हे परमकृपाळ आहेत. त्यांना आशुतोष असं म्हणतात. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. म्हणजे आपण पाहतो सगळ्या महादेवाच्या मंदिरामध्ये किती जरी जलाचा वर्षाव केला, जितका केला तेवढा त्यांना आनंद होत असतो. कारण ते त्या विषापासून ते विषाचा दाह जो आहे तो कमी करण्यासाठी म्हणून ते त्या ठिकाणी बसलेले असतात. बेलाचं पान असो किंवा अखंड धारा असो, हे त्यांच्या मस्तकावर वाहून आपण आपली पूजा करत असतो. देवाची पूजा आपली संपन्न होत असते. मग मैत्रेय ऋषी या ठिकाणी म्हणतात की स्वर्गस्याशिषं लोक्यां शासानां प्रशेपतिं निवृत्तसंध्या नियमो भार्याः प्रजापती. याचा अर्थ काय? आपल्या गणपती अथर्वशीर्ष आपण सगळे म्हणतो चतुर्थीच्या दिवशी. आमचे तरटे सर जे आहेत ते तर चतुर्थीच्या दिवशी दर चतुर्थीला, संकष्टी चतुर्थीला संध्याकाळी 7 ते 8:30 अथर्वशीर्षाचं पारायण करतात. त्यामध्ये जवळपास 10,000 20,000 पारायणं होतात. त्यामध्ये एक मंत्र येतो, सायं धियानो दिवसकृतं पापं नाशयति, प्रातर्धियानो रात्रीकृतं पापं नाशयति. गणपती अथर्वशीर्ष. म्हणजे हे गणपती अथर्वशीर्ष केव्हा म्हणावं? सायं धियानो दिवसकृतं पापं नाशयति. सायंकाळी जर आपण ते म्हटलं तर दिवसभराचं केलेलं पाप जे आहे त्याचा नाश होतो. प्रातर्धियानो रात्रीकृतं पापं नाशयति. म्हणजे सकाळी केलं तर रात्रभराने केलेलं पाप जे आहे त्याचा सुद्धा नाश होतो. तसं या ठिकाणी संध्यावंदन जे आहे ते दोन्ही वेळेस त्रिकाळ संध्या सांगितलेली आहे. ते संध्यावंदन कशासाठी करायचं? की त्यामध्ये आपण दिवसभरामध्ये केलेल्या काय अधर्माचं जरी वर्तन असेल तर त्यापासून क्षमायाचना मागण्यासाठी या सगळ्या विधी आपल्याला दिलेले आहेत. तर हे करत असताना त्याने पाहिलं की दिती हात जोडून आपल्यासमोर उभी आहे आणि एरवी ती एवढ्या चांगल्या प्रकारे माझ्याशी बोलते, पण आज ती मात्र काहीतरी खूप काळजीमध्ये आहे आणि थरथर कापत आहे. कारण केल्या कर्माचं तिला पश्चाताप झालेला आहे. आणि मग ती प्रार्थना करते कशासाठी? की आपल्या संतानाच्या, आपल्या होणाऱ्या मुलांच्या लौकिक आणि पारलौकिक उन्नतीसाठी ती प्रार्थना करीत आहे. म्हणून ते दितीला म्हणतात कश्यप म्हणतात, कामवासनेने तुझे चित्त मलिन झालेले होते. आणि ती संध्याकाळची वेळ होती, ती सुद्धा शुभ वेळ नव्हती. आणि मी एवढं सांगत असताना सुद्धा तू माझं ऐकलं नाहीस. म्हणजे सगळं पूर्वजन्माने, पूर्वसुकृताने, सुकृत म्हणा दुष्कृत म्हणा त्याने माणूस असा भरकटतो. आणि हे करत असताना तू माझं म्हणणं काय ऐकलं नाहीस. आणि एवढंच नाही तर देवदेवतांची सुद्धा तू अवहेलना केली आहेस. की ज्यावेळी देवतांचं भजन पूजन करायची वेळ संध्याकाळची आहे ती सोडून देऊन तू माझ्याशी संग केलास. त्यामुळे देवतांचा सुद्धा अपमान या ठिकाणी झालेला आहे. भविष्यस्तवा भद्रे वा भद्रे जाठराधमौ लोकान् सपालान् स्त्रींच चंडी मुहुराक्रंद इष्यतः. हे अमंगल स्त्रिये आता ते सांगतात. कारण आता यांचं सगळं अनेक आता पूर्ण झालेलं आहे आणि दितीचं ते दुःख थरथरणारं शरीर पाहून त्या म्हणतात की हे अमंगल स्त्री आहे. कारण तू अमंगलच आहेस का? अमंगल असं कार्य तू केलेलं आहेस.
त्यामुळे तुझ्या पोटी आता 2 अमंगळ आणि अधम असे पुत्र उत्पन्न होतील. आता ब्राह्मणाची इच्छा, ब्राह्मणाने म्हटलेलं आहे, आपल्या पत्नीलाच म्हटलेलं आहे, अमंगळ आणि अधम असे पुत्र उत्पन्न होतील. ते कसे असतील? तर ते वारंवार संपूर्ण लोक म्हणजे तिन्ही लोक आणि लोकपाल, त्या लोकांचं पालन करणारे, त्यांनासुद्धा आपल्या अत्याचाराने ते रडवतील. प्राणीनां हन्यमानानां दीनां कृतागसां स्त्रीणां निग्रहमाणानां कोपिदेषु महात्मसु. त्यांच्या हातून म्हणजे तुझ्या पुत्रांच्या हातून निरपराध अशा प्राण्यांना मारलं जाईल, जीवांना मारलं जाईल. दीन प्राणी जे आहेत, दीन दलित जे आहेत, त्यांचासुद्धा ते मारतील. स्त्रियांवर अनेक प्रकारचे अत्याचार हे तुझे पुत्र करतील. आणि हे पाहून जे सद्बुद्धीचे आहेत, सत्वगुणी आहेत, ते महात्मे ही सगळी परिस्थिती पाहून क्रुद्ध होतील. आणि ते क्रुद्ध झालेले हे भगवंताला आवडणार नाही. न मे भक्त प्रणश्यती. भगवंताला कसं आवडणार? आणि म्हणून भगवंत अशा लोकांना परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, या न्यायाने भगवंत क्रुद्ध होऊन, म्हणजे आता भगवंतसुद्धा क्रुद्ध होऊन शिशुपालाचे 99 अपराध भगवंताने तेवढ्या शांततेपणे सहन केले. पण शिशुपालाच्या आईला दिलेलं जे वचन होतं की 100 अपराध होईपर्यंत मी याला मारणार नाही. पण 100 अपराध ते जेव्हा झाले तेव्हा भगवंताने क्रुद्ध होऊन आपली ती करंगळी जी आहे ती दाखवली आणि त्यामधून काय म्हणतो त्याला आपण चक्र, ते चक्र त्या ठिकाणी निर्माण झालं आणि ते भगवंताचं चक्र त्या शिशुपालाच्या मागे लागला आणि शिशुपालाचा नाश झाला, वध झाला, त्याचा उद्धारच झाला एका दृष्टीने. आता हे सगळे कोण होते? तर हेच आहेत सगळे. आता आपल्याला या सगळ्या कथा याच श्रीमद भागवतामध्ये पुन्हा पुन्हा येणार आहेत. आणि म्हणून ते म्हणतात क्रुद्ध होऊन भगवंत अवतार घेतील आणि तुझ्या पुत्रांचा वध करतील. आता ती आई आहे, आईला असं वाटतं की आपल्या मुलांचं कल्याण व्हावं. पण आता हा शाप आहे, तुझे पुत्र असे राक्षस कुळाचे अमंगळ आणि अधम असे पुत्र होतील. तरी आई म्हणते हरकत नाही, जर झाले तरी हरकत नाही. पण त्यांचा मृत्यू जो आहे तो एखाद्या ब्राह्मणाच्या शापाने होऊ नये, म्हणजे एवढी तरी इच्छा तिने व्यक्त केली आपल्या मुलांसाठी. मग ते म्हणतात ते पण तू काळजी करू नको. वदम भगवता साक्षात सुनाभोदार बाहुना आशासे पुत्रियोर्मह्यम मा क्रुद्धात ब्राह्मणोत विभोः. प्रभो, माझी इच्छा आहे, ती म्हणते की जर माझ्या पुत्रांचा वधच होणार आहे तर तो निदान भगवंताच्या हातून तरी व्हावा. मा क्रुद्धात ब्राह्मणोत विभोः. क्रुद्ध माणसाच्या, क्रुद्ध ब्राह्मणाच्या शापाने वध होऊ नये. कारण तो ब्राह्मणाचा शाप जो आहे तो अगदी आपल्याला परवडणारा असा नाही. आणि म्हणून जसं म्हणतो आपण नीतिशतकं जे आहेत भरतारीचे, त्यामध्ये आहे की आपल्या घरी येणाऱ्या कुठलाही पाहुणा असेल तर त्या पाहुण्याचं चांगल्या प्रकारे आपण स्वागत केलं पाहिजे आणि त्यांना जे काय आपल्याला द्यायचं असेल ते अगदी प्रेमाने त्यांना दिलं पाहिजे. घ्या आता एकदाचं असं म्हणून जर आपण दिलं तर ते ब्राह्मण जर असंतुष्ट झाले, त्याने जो क्रोध व्यक्त केला, त्याने जर शाप दिला, तर आत्तापर्यंत आपण केलेलं सगळं पुण्य नष्ट होणार आहे. आणि आत्तापर्यंत आपण केलेलं जे पुण्य आहे ते पुण्य तो घेऊन जातो आणि सगळं पाप जे आहे ते आपल्या वाट्याला येणार आहे. म्हणून अतिथी देवो भव हे जे आहे ते त्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ते या ठिकाणी सांगतात की भगवंताच्या हातून मृत्यू आला तरी पण त्याचा उद्धारच होणार आहे. आणि न ब्रह्मदंडदग्धस्य न भूतभयदस्य च नारकाश्वा अनुगृह्णान्ति याम याम योनिमसौ गतः. म्हणजे जो जीव ब्राह्मणाच्या शापाने, म्हणजे एखाद्या जीवाला ब्राह्मणाचा शाप मिळाला आणि तो शापाने दग्ध झाला किंवा प्राण्यांना भय उत्पन्न करणारं असं कार्य त्याच्याकडून झालं तर त्याच्या मृत्यूनंतर तो कोणत्याही योनीत गेला तरी इतर पापी असणारे प्राणीसुद्धा त्याच्यावर दया करत नाहीत. आणि हा ब्राह्मणाच्या शापाचा परिणाम आहे. म्हणून माझ्या मुलांना ब्राह्मणाच्या शापाने मृत्यू येऊ नये अशी नीती सगळं आपल्या त्या ठिकाणी मागत आहे. तेव्हा कश्यप म्हणतात तुझ्याकडच्या 2 गोष्टी चांगल्या आहेत. एक तर आपल्या झालेल्या कर्माबद्दलचा शोक तुला होत आहे,
पश्चाताप जो आहे तो तू उघडपणे प्रगट केला आहे. पश्चाताप होतो माणसाला, पण तो आतल्या आत. पण तो 4 लोकांमध्ये बोलून दाखवला की ते जे पाप आहे ते हळूहळू कमी होतं. म्हणून तुला योग्य आणि अयोग्य काय याचासुद्धा बोध झालेला आहे. तुझ्याकडे ती शक्ती. आणि म्हणून भगवान विष्णू, शंकर आणि माझ्याबद्दल म्हणजे या तिन्ही देवतांबद्दल तुझ्या ठिकाणी एक आदरभावसुद्धा आहे. आणि म्हणून तुझ्या एका पुत्राच्या 4 पुत्रांपैकी एक असा होईल की जो सत्पुरुष होईल, ज्याचा सगळं जग सन्मान करेल आणि त्याचे यश जे आहे भक्तजन भगवंताच्या गुणांसह गातील. असं त्यांनी एक प्रकारचं चांगलं शुभचिंतन पण त्या ठिकाणी कश्यपाने दितीच्या समोर केलेलं आहे. आणि आता ते कोण? एक पुत्र म्हणजे हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष आहेत. त्यामधल्या हिरण्यकश्यपूचे 4 पुत्र आल्हाद, अनुल्हाद, ल्हाद आणि प्रल्हाद. यापैकी एक म्हणजे प्रल्हाद. या प्रल्हादांचं यश जे आहे सगळे देवता गातील, सगळे भक्त गातील. म्हणून पुत्रस्यैव तु पुत्राणां भवितैकस्ततां मतः गास्यन्ति यद् यशः शुद्धं भगवत यशसा समम. तो मुलगा म्हणजे भक्त प्रल्हाद हा मोठा भगवत भक्त होईल, प्रभावशाली होईल आणि सर्वत्र त्याची पूजा करतील, तो पूज्य होईल. आणि त्याचा शुद्ध अंतःकरणामध्ये भगवंताची तो स्थापना करून घेईल. अंतःकरण जेव्हा शुद्ध होईल तेव्हा भगवंत त्यामध्ये सहजपणे प्रगट होतील. त्या प्रल्हादाबद्दलचे काही 2-3 श्लोक या अध्यायामध्ये दिलेले आहेत. ते आपण पाहूया आणि मग थांबूया आपण. अलंपट शीलधरो गुणाकरो हृष्ट परर्ध्या व्यतितो दुःखितेषु अभूतशत्रुर्जगतः शोकहर्ता नैदाघिकं तापमिवोढुराजः. कसा असेल तो की विषयात अनासक्त विषयापासून अनासक्त असा प्रल्हाद. त्यानंतर तो स्वतः शीलवान असेल आणि अनेक गुणांचे भांडार असणारा तो आहे. दुसऱ्याच्या समृद्धीत सुख मानणारा आणि दुसऱ्याच्या दुःखाशी ते आपलं दुःख मानणारा असा तो तुझा नातू होईल. त्याला कोणी शत्रू असणार नाही, अजातशत्रू असा तो असणार. जसा ग्रीष्म ऋतूमध्ये ऊन भरपूर असतं त्यावेळेस त्या उष्णतेचा दाह दिवसभराच्या कमी करण्यासाठी जेव्हा जसा चंद्राचा उगम होतो आणि चंद्राचं चांदणं जसं आपल्याला हवंसं वाटतं तसा तो जगाचे दुःख हे नेहमी हरण करणारा होईल. आणि भगवान श्रीहरी तुझ्या नातवाला प्रत्यक्ष दर्शनं देतील. म्हणून सगळं हे कथानक जे आहे ते पुढे आपल्याला येणारच आहेत. आणि मैत्रेय म्हणतात श्रुत्वा भागवतं पौत्रम अमोदत दितिर्भृशं पुत्रयोश्च वधं कृष्णात विदित्वा सिन महामनः. दितीने जेव्हा हे सगळं ऐकलं की माझा नातू भगवंताचा चांगला भक्त होईल, सगळं जग त्याची प्रशंसा करेल, तेव्हा तिला खूप आनंद झाला. त्यापूर्वीचं माझ्या मुलांचा मृत्यू होईल आणि ते भगवंताच्या हातून होईल. त्यामुळे तिला आत्तापर्यंत जे आपल्या वाईट कर्माचं जे वाईट वाटत होतं, पश्चाताप झालेला होता, तो सुद्धा आता कमी झालेला आहे. आणि पण ती प्रसन्न झाली एका दृष्टीने, कारण माझ्या नातवांना आता भगवंताचं दर्शन होणार आहे आणि माझ्या मुलांना भगवंताच्या हातूनच त्यांचा वध होईल. या दोन्ही गोष्टी ऐकून त्या मातेला आनंद झाला. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कंदे दिती कश्यप संवादे चतुर्दशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता पुढच्या अध्यायामध्ये स्कंद 3 अध्याय 15. जय विजय यांना सनकादिकांचा शाप. हा पुढचा अध्याय. आता उद्या असतो आपला शनिवारचा, पण उद्याचं काही माझं होणार नाही, तर उद्याच्या ऐवजी मी सोमवारी प्रवचन देईल. आणि सोमवारी आपलं असणारं काय त्यांचं नाव, हो ना, अशोकराव सकळकडे, त्यांचं सोमवारी असतं, तर ते उद्या होईल. एवढं फक्त त्यामध्ये बदल आहे. पण आता माझं जे आहे ते सोमवारी होईल. मग आपण जय विजय यांना सनकादिक ऋषींचा शाप कसा झाला. खरं म्हणजे आपण मागच्या आठवड्यात जे पाहिलं आपण 12व्या अध्यायामध्ये 13व्या अध्यायामध्ये वराहाचा युद्ध झाला आणि वराह अवतारामध्ये या हिरण्याक्षाचा वध झाला, ही कथा पाहिली. आणि आता आज आपण हिरण्याक्षाचा जन्म, दितीचं गर्भधारण हे कसं झालं. तर या सगळ्या गोष्टी अशा उलटसुलट आहेत असं आपल्याला वाटतं, पण त्याचं विवेचन जे आहे ते आपण सोमवारच्या ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा करूया आपण.
जय जय रघुवीर समर्थ. आरती म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आदि अवनी, की अघहरिणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. गीते व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविका भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाचा. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मळ भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. शोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, ज्ञानची कीर्तनकारांचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. प्रिताप जाती नाये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.